इथे छान असा रस्ता आहे, छान असा व्ह्यू आहे, आपण बघू शकता. हे दीपक काका आहेत, दीपक धुरी. तळेबाजारच्या गणपती मंदिराच्या नंतर आपण प्रवास करत करत महालक्ष्मी मंदिरापर्यंत पोचलो आहे. आपल्यासोबत आहेत दीपक धुरी, स्थायिक आहे तिथले. आपल्याला महालक्ष्मी मंदिरापर्यंत जो रूट दाखवला आहे त्यांनी दाखवला आहे. मला हे मंदिर माहीत होतं, बट मला वाटलं खूप लांब आहे तळेबाजारपासून, पण ते फार एक 5 मिनिटाच्या अंतरावरती वॉकेबल डिस्टन्स आहे. तर महालक्ष्मी मंदिरात तुम्ही तळेबाजारला जेव्हा याल तेव्हा या जागृत देवस्थानाला तुम्ही महालक्ष्मी मंदिराला नक्की व्हिजिट करा. मागे गणेश जयंतीच्या नंतर 4 दिवसानंतर दुर्गाष्टमीला इथे उत्सव असतो महालक्ष्मीचा. सर्वांना महाप्रसाद असतो. सर्वांना त्या दिवशी आशीर्वाद रूपी हे जागृत देवस्थान सकाळी 9 वाजता सत्यनारायणाची पूजा होते, 12ला आरती होते. आरतीनंतर दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसाद चालतो. रात्री डबलबारी भजन असतं. फुगडी हा खेळ खेळला जातो. रात्री समई नृत्य सुद्धा असतं आणि कोल्हापूरवरून ऑर्केस्ट्रा इथे असतो. म्हणजे पूर्ण रात्रभर जागरण असतं जवळ. दुसऱ्या दिवशी दुपारी ब्राह्मण भोजन आहे. कसे कोण ब्राह्मण भोजन कोणासाठी असतं ते? म्हणजे मानकरी आणि इतर तुम्ही ग्रामस्थ आलेल्या सर्व मंडळीला दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमीला दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन असतं आणि ब्राह्मण भोजनानंतर सांगता समारंभ संपन्न होतो. गायन सुद्धा झालंय मालवणी पद्धतीने. धन्यवाद दीपक आणि महालक्ष्मीमध्ये सर्वांचं कल्याण.